तर श्री स्वामी समर्थ डेअरी फार्ममध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर आपल्या गोठ्यामधील ब्रीडिंगवरती काम आपण करत असतो. तर त्याचाच तुम्हाला रिझल्ट आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता तुम्ही ही जी कालवड दिसते तर हिचं वय सध्या 3.5-4 महिने आहे. आपल्या घरच्या गायला झालेलं आहे आणि त्याच्या शेजारी ही कालवड आहे. तर हिचं पण वय सध्या आता 3 महिने आहे. तर ह्या कालवडीमध्ये आणि ह्या कालवडीमध्ये जर फरक तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला ब्रीडिंग केल्याशिवाय समजणार नाही. तर ह्या पण कालवडीचं वय आत्ता सध्या 4 महिने आहे आणि या कालवडीचं पण 3 महिने आहे. तर एका महिन्याचा दोन्हीमध्ये गॅप आहे. तर ही जी कालवड आहे ती एक महिन्यानं लहान आहे. तर याची पण हाईट बघू शकताय आणि ह्या कालवडीची पण हाईट तुम्ही बघू शकताय. तर दोघांची पण हाईट सध्या सेमच आहे. तर अशा ह्या कालवडी गोठ्यामध्ये तयार करायला लागतात, तेव्हा ते कुठंतरी आपण या दूध व्यवसायामध्ये सक्सेसफुल होऊ. तर कालवडीचं नियोजन म्हणजे आत्ता सध्या चारा खात्यात. तर हे वयाच्या 3 महिन्यापर्यंत त्यांना दूध आपण 5 लिटर दिलेलं आहे. सकाळी 2.5 लिटर आणि संध्याकाळी 2.5 लिटर असं म्हणून 5 लिटर दूध आपण त्याला दिवसाला दिलेलं आहे. आणि काफ स्टार्टर आपण त्याला कारगिलचं घालतोयच. तर काफ स्टार्टर आपण दिवसाला पहिल्यांदा आपण चालू केलं त्यावेळेस आपण 100 ग्रॅम ते 50 ग्रॅमपर्यंत आपण त्यांना घालत होतो. तर आत्ता वाढवून अर्धा किलो आत्ता आपण अर्धा किलोच्या आसपास, अर्धा किलो म्हणता येणार नाही, अर्धा किलो थोडं कमीच सध्या आपण त्यांना घालतो. तर रिझल्ट तुम्ही बघू शकताय कसे आहेत. तर असे ब्रीडिंगवरती काम केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळतील. आणि आता ही जी कालवड दिसते तर हिच्या आईचं मिल्किंग रेकॉर्ड आता सध्या 22 लिटरमध्ये चालू आहे दूध. आणि ह्या कालवडीच्या आईचं पण मिल्किंग रेकॉर्ड आता सध्या 22 लिटर आहे. तर भविष्यात तुम्हाला समजेलच ब्रीडिंगचा फायदा काय होईल. तर ही आपली कमीत कमी नाही म्हणली तरी 25 लिटरपर्यंत चालावी ही अपेक्षा आपली. तरी पण कालवड तुम्ही बघू शकता कशी. ही पण आपल्या घरच्या गाईचीच आहे, पण मोठी गाई आपली घरची त्याला झालेली आहे. तर या कालवडीनं आपण जनताचा डोस 2 दिलेला आहे आत्तापर्यंत. तर आपण जनताचा डोस पण यांना देणार आहे. तर कोणकोणते आपण जनताचा डोस आणि कधी दिले पाहिजेत तर ते आपण सर्व व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.